समावेश या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि थोड्या वेळाआधी जे जेवण आम्हाला देण्यात आलं होतं आणि ज्यांनी ते बनवलं होतं अगदी तृप्त करून टाकले. समाधान आहे की अशा प्रकारे ज्या गृहिणी तिथे जेवण करतायत सर्वता जे त्यांच्या गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी ते जेवण होतं आणि त्यांचं देखील आम्ही मॅचच्या माध्यमातून आभार ते मात्र प्रदर्शित करतोय. बोलतो मॅचच्या दिशेला या ठिकाणी मात्र गोलंदाजी करण्यासाठी नेहमीप्रमाणे मयूर मैदानावरती उतरत आहेत. सलामीची जोडी जर येथे आपण बघितली तर कल्पांत आणि त्याबरोबरीने निखिल मात्र येथे बघायला मिळतो. निखिल मात्र एक प्रतिभावान खेळाडू आहे. कल्पांत दळवी सुद्धा यंदाच्या वर्षी चांगल्या फॉर्मला डिझर्व करतायत. पहिल्या चेंडूच्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पंच लक्ष्मण मल्हार बैरोळे प्रतिनिधी आला नाही आहे, लक्षात ठेवा. समर्थ बैरोळे प्रतिनिधी पाठवा. ज्यावेळेस पुनश्च एकदा आपण जर विचार केला तर मैदानाच्या दिशेला येथे मात्र निखिल स्ट्राईक रोटेट करण्यासाठी उत्सुक झाले होते. मात्र कल्पन त्या ठिकाणी त्यांना आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं सेट करत असतात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल स्टार्कला आपण बघितलंय, मिचेल जॉन्सनला आपण बघितलंय. कधीही ते विकेटसाठी जात नाहीत. आधी बॉल प्रेस करतात, टप्पा व्यवस्थित टाकतात, 3 ते 4 चेंडू योग्य लाईन अँड लेंथवरती टाकतात आणि त्यानंतर जो चेंडू येतो त्यावरती फलंदाज स्वतः ती विकेट समोरच्या गोलंदाजाला देऊन जात असतात. अगदी त्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये मयूरने पहिले 2 चेंडू अशा प्रकारे टाकले की तिसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर मैदानावरती बॅटची कडा घेतली आणि फलंदाज येथे अन्वेष 0 धावसंख्येवरती त्या ठिकाणी बाद झालेत. 3 चेंडू त्यांनी खेळले होते, मात्र प्रयत्न करत असताना येथे असफलता त्यांच्या पदरी पडली आहे. पहिले 3 चेंडूवरती कोणतीही धाव नाही आली. एक विकेट मात्र मिळाली मयूरला. आणि मयूरबद्दल सांगायचं झालं तर गेले कित्येक वर्ष ते क्रिकेट जरूर खेळत आहेत, मात्र एक गावामध्ये क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मयूर घाडी यांनी केलं आहे, अनमाने यांनी केलं आहे. बोलत मॅचच्या दिशेला खेळपट्टीच्या बाहेर पडलाय, पंचांनी दंडित केलंय. आणि याच वेळेस त्या ठिकाणी आपण बघितलं अपील झाली होती. ती अपील आल्यानंतर काय जबरदस्त विकेट किपिंग बघायला मिळाली. 1 रन गेली तरी हरकत नाही, मात्र विकेट किपिंग आवडली असेल टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ देत कमांड इथे. मॅचमध्ये मात्र येथे जर आपण बघितलं नो चेंडू दिला गेलाय आणि त्यानंतर फ्रीट मैदानावरती असेल ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटचे ते बाळकडू घेतलेत असे लक्ष्मण मल्हार. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू, याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात पुनरागमन. आजचा चेंडू जरी खराब आला असला तरी यानंतर जर आपण बघितलं ना तर मैदानावरती ज्या प्रकारे त्या ठिकाणी प्रतीक आनमानेचं कमबॅक येथे बघायला मिळतंय. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानावरती केवळ 1 धावा धावफलकावरती लागल्यात.
समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केलाय, पुढे सरसावलेत, एक मात्र इथे आली एका धावेनिशी. या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, याला म्हणतात घेणं नाही देणं आणि फुकटचा कंदील लावणं. कम ऑन डीजे मास्टर. जी विकेट होती त्यांनी ती गमावली. एकदा विकेट गेल्यानंतर आपण बऱ्याचदा बघितलंय इंडियन क्रिकेटने सुद्धा अनेक या ठिकाणी सामने गमावलेत. आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये ज्यावेळेस निखिलला प्रमोट केलं होतं ॲज अ नॉन स्ट्रायकर बॅट्समन म्हणून, तेथे एक महत्त्वाची विकेट मात्र प्राप्त करतायत. यजमान संघाचा दबदबा अगदी सुरुवातीपासूनच या सामन्यामध्ये येथे मात्र बघायला मिळतोय. पहिलं षटक येथे मयूरच्या माध्यमातून संपलं. एक चेंडू बाकी आहे. ओके, एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू येथे आतापर्यंत आले, धाबा मात्र येत नाही आहेत. ही डोकेदुखी मात्र बघायला मिळते समोर समर्थ भैरोळे संघाला आपण बघतोय. श्री समर्थ भैरोळे सुद्धा एक खूप चांगली टीम आहे, मात्र त्यांचा परफॉर्मन्स देण्यासाठी त्यांना येथे स्वतःला इम्प्रूव्ह आणि प्रूव्ह या दोन गोष्टी कराव्या लागतील. कारण बघा मैदान यजमान संघाचं जरी असलं तरी येथे धमाका ते सुद्धा करू शकतात, मात्र त्यासाठी बॅटिंग चांगली होणं येथे गरजेचं आहे. यावेळेचा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी सांगितलं की हा चेंडू खराब आहे, पंचांनी दंडित केलं. त्या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव मात्र मैदानावरती आली. यावेळेस मात्र का अप्रतिम कॅच घेतली आहे, टाळ्यांचा कडकडत आणि कमांड डीजे. समीर अनमानेने एक अप्रतिम झेल मात्र मैदानावरती आलाय. स्वतः या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी जात आहेत आणि आज या ठिकाणी बघितलं ना त्यांचा चाहता वर्ग फार खुश असेल, कारण कॅच आल्यानंतर टाळ्यांचा आवाज मात्र आमच्यापर्यंत आला होता. एक वेलजट कॅच मैदानावरती आले पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत धावसंख्या या ठिकाणी बघितली आपण तर 3 मैदानावरती लागल्यात. 3 धावा धावफलकावरती अर्जित करण्यात आलेल्या बघायला मिळत आहेत. एक खूप चांगल्या प्रकारचा स्कोर येथे मैदानावरती बघायला मिळतोय. स्ट्राईक इनवरती आता बदलाव केलाय, न्यू बॅटर मैदानावरती कम्स इन बघायला मिळतात. स्ट्राईक वरती तन्मय, नॉन स्ट्राईक इनवरती पियुष. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. धाव फलकावरती येथे मात्र 1 धाव मिळेल आणि धावसंख्या एका धावेनिशी 4 पर्यंत मजल मारेल. मॅच मध्ये ना या ठिकाणी पियुष आणि त्याबरोबरीने नॉन स्ट्राईक इनवरती असणारे जे फलंदाज आहेत तन्मय स्टेअर केलं होतं. हलक्या हातानं शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करतील तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली. 1 धाव येथे मिळेल, 5 पर्यंत पोहोचलाय. श्री समर्थ भैरोळे संघाला येथे मात्र जिंकायचं आहे, तर 25 ते 30 धावा या मैदानावरती कमीत कमी आल्या पाहिजेत, तेव्हा तुम्ही ती 4 षटकं पूर्ण करू शकताय. अन्यथा इथे जर आपण विचार केला या सामन्याचा तर प्रतिस्पर्धी स्वतः यजमान आहेत. या मैदानावरती रोजचा सराव आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही पाहिलात तर मैदानावरती ते स्वतः उतरल्यानंतर या मैदानाचे खास कळगे कुठे कशा प्रकारे क्षेत्ररक्षक लावायचा आणि विकेटचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला. हलक्या हातानं खेळलं होतं, कही पे निगाह आहे कही पे निशाणा. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटची कडा घेतली, चेंडू गेला पाठीमागे. बिहाइंड द विकेट केवळ 1 धाव त्यांना मिळेल. आणि धावसंख्येचा जर आपण आलेख पाहिला तर आत्तापर्यंत धावफलकावरती 6 धावा लागल्या. षटक क्रमांक 2 जेथे आपण गोलंदाजीच्या मोर्चावरती समीर अनमानेला आपण बघतोय, गतीवरती स्वार तेज तर्रार गोलंदाजी येथे मात्र समीरच्या माध्यमातून. ज्यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑफ द गुडलँड टाकला होता, सरप्राईज केलाय. त्या चेंडूवरती कोणती धाव मित्रांनो मिळत नाहीये आणि अशा वेळेस जर आपण विचार केला ना तर मैदानावरती आल्याच्या नंतर ज्या प्रकारे खूप चांगला खेळ समीरने ॲज अ फिल्डर म्हणून केला होता, इथे ॲज अ बॉलर म्हणून मैदानावरती सर्वांना जाणीव करून देतो तो किती महत्त्वाचा खेळाडू आहे.
पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. काय थ्रो या ठिकाणी जर आपण बघितला पाठीमागनं मारला होता. पंच इंटरेस्टेड आहेत का? फलंदाज येथे मात्र होतोय बाद. ओयुटी आउट. निदेश लेफ्टनंट बॅट्समन आहेतच, मात्र आज विकेट किपिंग करत असताना कुमार संगकारा, त्यानंतर जर आपण बघितलं ॲडम गिलक्रिस्ट असतील, त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी आहेत, त्यानंतर जर आत्ताचे विकेट किपिंगविषयी चर्चा आपण केली, संजू सॅमसंग आहेत, के एल राहुल आहेत, त्यानंतर जर आपण बघितलं ऋषभ पंत आहेत, आणि अगदी त्या प्रकारे टेनिस क्रिकेटमध्ये आपण बोललो तर ज्या प्रकारे उस्मान पटेलला विकेट किपिंग करताना आपण बघितलंय, त्याच दर्जाची विकेट किपिंग आज आपल्याला इथे बघायला मिळते. हितेश देखील मैदानावरती 100% आपला एफर्ट देत आहेत. समीर ऑन ट्रॅक वरती. हा चेंडू मात्र इथे खराब आलाय का? पंच इंटरेस्टेड आहेत. लेग स्टिचच्या बाहेर चेंडू गेला होता. त्या ठिकाणी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आतापर्यंतची गोलंदाजी जर बघितली ना तर समीरने खूप चांगल्या प्रकारे लाईन अँड लेंथवरती कंट्रोल ठेवला आहे. त्यांच्याकडे गती आहे. काही चेंडू क्विकर बघायला मिळाले, काही बाउन्सर सुद्धा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला रिफ्लेक्स येथे मात्र बघायला मिळतोय. षटक क्रमांक जर मैदानावरती बघितलं, दुसरं संपले. 2 षटकांच्या अंती 7 धाबा धावफलकावरती आल्यात. 7 ऑन दी स्कोर बुक. ज्यावेळेस मात्र बघा अगदी बुडा खालून चेंडू आला होता. मैदानाची भौगोलिक रचना जर आपण बघितली ना, थोडीशी जर आपण पाहिली, खूप चांगल्या प्रकारे मशागत झाली आहे. मात्र आधी तिथे जे खड्डे होते ते भरण्यासाठी जी मेहनत या कोर कमिटीने घेतली आहे त्यांना हॅट्स असेल. बॅटची कडा आहे. चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल करेल. शॉर्ट टर्नमॅन मध्ये येथे एकदा होईल. प्रतीकला आपण बघतोय या संघामधला एक सर्वोत्तम खेळाडू. गेले 2 वर्ष प्रतीकचा खेळ जर आपण बघितला नक्की बहरलाय, आणि अशा वेळेस जर आपण विचार केला संघाचा बॅकबोन आहे प्रतीक. हा चेंडू सबमरीन गतीवरती स्वार होऊन जी गोलंदाजी बघायला मिळते ना, बघा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा जर बॉल ट्रॅकर आला असता तर प्रतीक अनमानेचा हा चेंडू 145+ मैदानावरती बघायला मिळाला असता. काय अप्रतिम वेगाने गोलंदाजी करतोय. ज्यावेळेस हा चेंडू बुंद्यामध्ये टाकला होता, खोदून काढलाय, ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न केला होता. एक मात्र इथे येईल. एका धाब्यावरती थांबावं लागणार आहे. धावसंख्या एका धाबेनिशी येथे मात्र 11 धाबा लागल्या. षटक क्रमांक 3 मैदानावरती प्रगतीपथावरती असताना त्या ठिकाणी आपण बघतो प्रतीक अनमानेचा हा खेळ येथे मात्र मैदानावरती सुरू झालाय. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी खूप चांगलं खेळतायत. येथे मात्र जर आपण बघितलं चेंडू ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी, जिथे चान्स मिळत नाही आहे, चान्स कन्वर्ट करावे लागतात. इथे मात्र धावसंख्या स्टेबल आहे 12 पर्यंत. धावा तितक्या मोठ्या नाही आल्या समर्थ बरोळे संघाच्या. त्यांच्याकडे काबिलियत फार मोठी आहे, आणि तो परफॉर्मन्स दिसला नाही. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. याच्यावरती आपण बघतोय की टेस्ट चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत एक मात्र इथे येईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत. दुसरी सुद्धा थांबवले. स्वतःला एक मात्र पूर्ण केली आणि सुरक्षित क्रीजमध्ये आले. 3 षटकं इथे मात्र जर आपण बघितली तर संपलीत, आणि 3 षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या 13 धावा. 1 षटक अजून बाकी आहे. 4थ्या षटकासाठी यजमान संघातील एक महत्त्वाचा खेळाडू
सन्मानी आतिश मल्हार. लोअर फुल टॉस कन्वर्ट केलं होतं. समोर आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं बघायला मिळतं. थ्रो मात्र खराब आलाय. घरचा प्रेक्षक वर्ग असताना तर अशा चुका होत राहतात, कारण घरच्या प्रेक्षक वर्गासमोर खेळताना एक मानसिक दडपण फार मोठं असतं. येथे मात्र 13+1 14 धावफलकावरती आल्या. बोलत मॅचकडे पुन्हा. विकेटचा जर आपण उल्लेख आतापर्यंत जर केला, सहा विकेट येथे मात्र मैदानावरती प्राप्त केल्यात यजमान संघाने. बघा, क्रिकेट ज्या प्रकारे बदललं त्या प्रकारे माणसाची नीती सुद्धा बदलत गेली आहे. जर आपण विचार केला तर आत्ताच्या वेळेत जर आपण पाहिलं, गेल्या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये लवकरात लवकर पाऊस आला होता. तिथे तप्त ऊन सुद्धा बघायला मिळते. आणि अशा वेळेस जर बघितला आपण, हा चेंडू खराब येथे मैदानावरती आलाय. जिथे बॉलिंग करत असताना आतिश मात्र शेवटपर्यंत झुंज देत आहेत. आत्मसमर्पणाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आहे आणि 100% देण्याचं काम करतात. जे होईल ते बघितलं जाईल अशा आशेने मैदानावरती खेळत आहेत. जाबेचा चेंडूवरती प्रहार केले क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये. धाब येथे मात्र घेण्याचा विचार करण्यात येईल. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ही एक धाब आली. 14 षटक मैदानावरती प्रगतीपथावरती असताना, मार्गस्थ असताना धावा येथे मात्र 15 बनल्या गेल्यात. 15 धावफलकावरती आल्या. ज्यावेळेस पुनश्च एकदा या ठिकाणी आपण बघतोय गीतेशच्या हातामधून चेंडू पाठीमागे डिक्लर झोन मध्ये गेला होता. ही एकदा मैदानावरती येईल. चौथ्या षटकामध्ये आतिश मल्हार, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग एफर्ट्स. मल्हार म्हटल्यानंतर चंद्रकांत मल्हार यांचं नाव देखील घ्यावं लागतं. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलं. लक्ष्मण मल्हार या मॅचचे ऑफिशियल आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप जबरदस्त गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. येथे मात्र जर आपण पाहिलं तर मैदानावरती 17 धावसंख्या लागली आहे. आणखीन एक या ठिकाणी आपण बघितलं तर आता मात्र खराब चेंडू आला होता. आमचे मित्र संकेत झिपोळे यांचं देखील शुभ आगमन पुन्हा एकदा मॅच साठी. यावेळेचा चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघितला ना तर ऑप्टिकच्या बाहेर निघाला होता. 4 षटकांचा खेळ येथे संपला. 4 षटकांनंतर धावा मात्र मैदानावरती येथे बनल्या गेल्या. त्या म्हणजेच केवळ आणि केवळ 19 धावा, तर 20 येथे करायच्या आहेत. 20 धावांसाठीचा हा खेळ येथे मात्र पुढे जाईल. तोपर्यंत आपण या ठिकाणी डीजेकडे वळूयात आणि सुमधुर संगीताचा हा नजराणा पेश करतील डीजे एनटी.
यजमान संघ पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर उतरलाय. या ठिकाणी आपण बघितलं तर 4 षटकांचा सामना आहे. 20 धाबा येथे मैदानावरती करायच्या आहेत आणि 20 धाबांसाठीचा संघर्ष येथे मैदानावरती बघायला मिळेल. एका बाजूला प्रतीक अनवाने तर या ठिकाणी जनमन मुनवली बस संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. श्री गणेश परुपाडा आपला कर्णधार येथे पाठवायचा आहे. आम्ही आपल्यासाठी येथे वाट बघतोय. सन्माननीय सतीशजी गाडी यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. सन्मान्य सतीश गाडी यांना आम्ही विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. श्री गणेश परुपाडा विरुद्ध जर्मन ब गोलंदाजी करण्यासाठी निखिल मात्र मैदानावरती येथे आलेत. यंदाच्या वर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये ते सुद्धा आहेत. विकेट मिळवली तर मॅचमध्ये येऊ शकतील. मला समोर बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे, फार मोठी आहे, फार मजबूत आहे. जिथे यजमान खेळतात प्रतीक अनमाने, त्याच्यासमोर विदेश. पहिल्या चेंडूवरती हाऊस दॅट हे अपील मात्र मैदानावरती बघायला मिळत होतं. बघा मगाशी चर्चा सुरू होती संकेत. तिथे मात्र जर आपण बघितल्यानंतर सुरुवातीपासून जेव्हा अंडरआर्म क्रिकेटची आपण सामने बघायला जायचो त्यावेळेस हाऊस दॅट हा शब्द कधीच मी ऐकला नव्हता. तिथे फक्त आऊट आहे का असा शब्द मी ऐकला होता जर मी चुकत नसेल. आणि अशी बरेच मोठे अपील आपण प्रत्येक मैदानावरती पाहिले असेल. मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे आपण जेव्हा वळतो त्यावेळेस हाऊस दॅट हा शब्द मैदानावरती वापरला जातो आणि ते इथे बघायला मिळालं. ज्यावेळेस मात्र महत्वाची विकेट गीतेश या मैदानावरतून पडतील. या सामन्यामधला पहिला ब्रेक थ्रू, पहिला अडथळा बाजूला. सळसळत रक्त. यावेळेचा चेंडू बघा नटराजन स्टाईल खेळले होते. येथे कपिल देवची आठवण करून देणारा फटका. ज्या प्रकारे नृत्याच्या मूर्तीवरती जी प्रतिमा बघायला मिळते नृत्यांगणामध्ये अगदी त्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कपिल देव यांचा फटका फार व्हॅल्युएबल असायचा. धाबा इथे 2 आल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना धावफलकावरती 3 धाबा आल्या. 4 षटकांचा सामना आहे जिथे मात्र 20 करायच्यात. धाव मात्र इथे 1 मिळेल. या ठिकाणी आपण बघितलं स्वरूपची ही जी फटकेबाजी आहे मॅचला अनुसरून आहे. कारण मॅचमध्ये आपल्याला कशासाठी पाठवलं गेलंय प्रत्येकाचा रोल डिफाईन केलेला असतो. नेहमी याविषयी आम्ही म्हणत असतो समालोचक जेव्हा सामना सुरू करतात किंवा सलामीची जोडी येत राहते प्रत्येक केलेल्या फलंदाजाचा काही ना काही रोल दिला असतो. आता येथे मात्र जर आपण बघितलं प्रतीक आदमाने हे नेहमी आक्रमकपणे बघायला मिळतात. त्यांचा चांगला खेळ असतो. यावेळेस त्यांनी सावध पवित्र आजमावला आणि एकदा धावफलकावरती आणखीन अर्जित केल्या. 5 धाबा आत्तापर्यंत त्यांनी या मैदानावरती बनवल्या. पहिलं षटक येथे मात्र जर आपण बघितलं संपलंय आणि पहिल्या षटकानंतर निखिल मात्रेचं नाव घ्यावं लागतंय कारण काय जबरदस्त गोलंदाजी आली. कमी वय अमर्यादित संकट मात्र यशस्वी होण्याची जिद्द ज्याच्यामध्ये असते ना तो मैदानावरती नक्कीच यशस्वी होत असतो. हे चित्र बघायला मिळालं वैभव सूर्यवंशीच्या माध्यमातून. आज जर आपण बघितलं एखादी मोठी स्पर्धा तुम्हाला करोडपती करू शकते का तर मी म्हणेन हो. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला तुम्ही एका वर्षामध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये जा तुम्ही आयुष्यभर जरी नाही खेळलात तरी सुद्धा तुम्ही करोडपती आहात. आणि एक सामान्य माणूस जर आयुष्यभर जर कमवतो ना तरी सुद्धा 1 करोड रुपये नाही आहेत संकेत. त्याच्यामुळे क्रिकेटमधला पैसा वाढत चाललाय.
यावेळेचा चेंडूवरती मात्र एक धाव येथे मिळेल. 6 आतापर्यंत धावफलकावरती. स्वरूप या ठिकाणी आपण बघतो एक सेन्सिबल क्रिकेट खेळतात. ज्या प्रकारे या ठिकाणी चेंडू आलाय, हा चेंडू मात्र खराब आहे, वाईट घोषित करण्यात आलाय पंच त्या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस मात्र प्रतीकची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते या मॅच मध्ये. डीजे अगदी त्या प्रकारे मॅच मध्ये असं झालंय की समोरचा व्यक्ती आपला असल्यामुळे काही गोष्टी बोलता येत नाहीत, सरळ जावं लागलं आणि अशाच प्रकारे या ठिकाणी मैदानावरतून परतला तो म्हणजेच प्रतीक अनमाने, ज्याच्याकडे फार मोठी क्षमता आहे. येथे मात्र न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. निकेश या ठिकाणी आपण बघत आहोत एक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. मॅच आता मात्र फसली असं मी म्हणेन, कारण 2 सुरुवातीच्या विकेट गेल्या. धावफलकावरती 7 धावसंख्येवरती घात झालाय. पुनरागमन केलं जाईल. या ठिकाणी पलटवार होणार आहे, कारण यजमान खेळत आहेत त्याच्यामुळे कधीही ब्लास्ट करू शकतात. घरचं मैदान आहे, घरचा प्रेक्षक वर्ग आहे. हे बघा सुरुवात केली आहे. समोर क्षेत्ररक्षक निखिल तिकडे गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून तिथे होत आहे. खूप चांगली फेक आली. याला म्हणतात क्रिकेटमधलं प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. प्रसंग अवधान फार महत्वाचा आहे. एक कॅच मी बघितली होती जेव्हा रॉयल चॅलेंजर बँगलोर खेळत होता. हलक्या हाताने खेळले, त्यांना माहिती आहे की एकेरी दुहेरीने धावा येऊ शकतात आणि अशा वेळेस रिस्क घेत नाहीयेत. स्वरूप पुन्हा एकदा इंटरेस्टेड, मात्र नाही थांबवलंय तिथे. षटक क्रमांक 2 मात्र इथे बघायला मिळते. अन्वेषच्या माध्यमातून एक सुंदर षटकाची हाताळणी बघा. आतापर्यंत जर बघितलं तर एक फक्त अवांतराला आणि त्यानंतर जी कमबॅक करण्याची वृत्ती त्याने दाखवली आहे. यावेळेचा शॉट ऑफ द लेग टाकला होता. निखिल पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहेत. चांगली फेक तिथे बघायला मिळाली. अन्वेष आणि निखिलचा ताळमेळ बघा. एका धावेनेशी धावफलकावरती धावसंख्या येथे मात्र पुढे झाली. 10 बनल्यात, म्हणजे अर्ध्या लक्षापर्यंत पोहोचलेत आणि अजूनही त्या अर्ध्या लक्षाचा मात्र या मॅच मध्ये करायचा आहे. बघा मित्रांनो, येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अजून 2 षटकांमध्ये 10 आल्यात, उर्वरित 12 चेंडूमध्ये 10 पाहिजेत. इक्वेशन जर ऐकलं तुम्ही रेडिओवरती तर फार सोपं वाटेल, मात्र जे इथे बघतायत ना मॅच, जे लाईव्हला बघतायत, दिसतंय तितकं सोपं नाही आहे सामना. 12 चेंडू आणि 10 पाहिजेत. यजमान खेळतात. यजमान या ठिकाणी आतापर्यंत जर बघितलं आपण एक सेन्सिबल क्रिकेट स्वरूपने दाखवलंय. त्याला माहिती आहे की एकेरी दुहेरी धावांनी सामना जवळ येईल. एखादा चौकार षटकार देखील मॅचमध्ये तो आणू शकेल. आणि ज्या प्रकारे सुरुवातीला विकेट गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनी स्ट्रॅटेजी हाताळायचा, संगीत तुला आठवत असेल, सुरुवातीला जर आपण पाहिलं ना, वीरेंद्र सेहवाग, त्यानंतर गौतम गंभीर, तेंडुलकर साहेब आणि त्यानंतर जे मिडल ऑर्डर बॅट्समन असायचे ते बाद झाल्यानंतर ज्यानंतर जर फिनिशिंगची भूमिका नेहमी धोनीच्या माध्यमातून असायची, मात्र त्यावेळेस धोनी पुढे जायचा, त्यावेळेस जास्त चेंडू खेळायचा, विकेट थांबवून ठेवायचा आणि मॅच जिंकवायचा. मात्र अशा प्रकारे स्वरूपला आज खेळावं लागेल. षटक क्रमांक 3 दोन्हीही या ठिकाणी बघितलं असेल, पाठीराख्यांनी आपापले देव पाण्यामध्ये ठेवलेत असं म्हणावं लागेल, कारण 12 चेंडूने आता 10 धावांची आवश्यकता. जावेदचा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता 30 यार्ड मध्ये. येथे जर गॅदर केलं असतं ना, स्वरूपला परतावं लागलं असतं. क्रीज मध्ये नव्हता, फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता कॅमेरामनच्या. एक मात्र इथे मिळेल. क्रुशियल मोमेंट्स आहेत मॅच मध्ये. 11 चेंडू बाकी राहत आहेत. 9 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. बघा, क्रिकेटने आज सर्वांना संधी दिली आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. हा चेंडू मात्र येथे ऑप्टिकच्या बाहेर निघालाय. पंचांनी सांगितलं, दंडित केलं.
ते दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागेल. धावा आधीच कमी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असे चेंडू टाकाल. समोरचं बॅट्समन होप्स घेऊन आहेत, आशावाद त्यांनी निर्माण केला आणि विकेट मिळाली तर मॅचमध्ये येतील भैरोळे. ओहो, काय चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारे उसळून गेला होता. एकदा मात्र इथे मिळेल. धावसंख्या आतापर्यंत 13 मात्र बनली आहे. अजूनही सामना जिंकायला 7 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू पुढे सावत या ठिकाणी स्वरूपच्या बॅटमधना चांगला फटका समोरच्या दिशेला अलॉंग दी कार्पेट. धावा मिळतील 4. चौकार. चौकार. मात्र हा चौकार आल्यानंतर एक विश्लेषण वापरलं जाईल. जनमन मुनोली संघाच्या पाठीराखांच्या जीवात जीव आणणारा चौकार या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळतोय. धावा 4 आल्यात. धावफलकावरती धावसंख्या 18 पर्यंत 17 पर्यंत पोहोचते. अजूनही 3 धावा पाहिजेत. मॅच ऑन झाली. जिथे यजमान संघाने विचार केला आता मॅच जिंकू शकतो आपण, तरी सुद्धा अजूनही या ठिकाणी आपण बघतोय ना, समोरचा संघ कुठे कमी पडत नाही. 30 धावसंख्या असती तर नक्कीच हा सामना 4थ्या षटकापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर काय घडेल काय सांगता येत नाही. क्रिकेट आहे. धावा 17 बनल्यात. 3 पाहिजेत. जावेदचा स्वरूपचा सेन्सिबल फटका. 1 धाव त्याला इथे मिळेल. धावा इथे आतापर्यंत 18 आल्या. 2 धावांची आवश्यकता आहे. बघा, मला असं वाटतं ना की प्रत्येक संघामध्ये एक रिस्पॉन्सिबल क्रिकेटर असावा. रिस्पॉन्सिबिलिटी आज स्वरूपने घेतली होती, कारण विकेट गेल्या होत्या. मोठ्या फटके तो देखील मारू शकतो, काय वेगळा विषय नव्हता. मात्र मैदानावरती थांबून स्वतः ती मॅच जिंकवायची. मी माझ्या संघाला जिंकू शकतो, बाकी कोण खेळेल मला माहीत नाही. मात्र तो आज चांगला खेळला आणि मैदानावरती त्याने दाखवलं लुक ॲट टू द बॉल, नॉट टू द बॉलर. आणि ह्या धावफलकावरती धावा या ठिकाणी उभारल्यात. हा घ्या, हे सांगितलं होतं. आता बेधडक आहे, आता बेधुंद आहे. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. स्कोअर लेग सीमा रेखा पार. षटकार. मात्र बॅटिंग तितकी झाली नाही, त्यामुळे सामना गमवावा लागला. अदरवाईज बॉलिंग एफर्ट्स साठी तुम्हाला 100% मार्क्स आहेत. संघ मालक तुमचे इथे बसले होते. रचित घरत स्वतः इथे बसले होते मॅच बघायला. आणि खरंच मी सांगेन की आज तुमचे खेळाडू असते ना तर शेवटपर्यंत सामना तुम्ही नेला होतात. काय बॅटिंग